दरम्यान खासदार संजय राऊतांनी सरकारवर घणाघात केलाय. देश अमेरिकेचा गुलाम बनलाय अशी टीका राऊतांनी केली आहे. अमेरिकेकडून देशाचा सातत्यानं अपमान होतोय तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर का बोलत नाहीत असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. भारताची पोझिशन जागतिक पातळीवरती आता काहीच नाही. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते. 1947 पर्यंत देश ब्रिटिशांचा गुलाम होता आणि त्या गुलामगिरीविरुद्ध 150 वर्षाचा संघर्ष आम्ही सगळ्यांनी केला, आमच्या पूर्वजांनी केला. आताचे राज्यकर्त्यांचे पूर्वज किंवा वंशज त्या युद्धामध्ये, त्या स्वातंत्र्य लढाईमध्ये नव्हते. आणि अलीकडच्या काळामध्ये हा देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय. ही अत्यंत चिंतेची आणि धक्कादायक अशी गोष्ट आहे. पण या देशाचा अपमान होतोय सातत्याने अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून, सार्वभौम या राष्ट्राचा. त्याच्यावरती ते बोलायला तयार नाहीत. आणि ह्याच्यावरती आम्ही चर्चा मागितली तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे प्रमुख अध्यक्ष किंवा चेअरमन हे त्याच्यावरती विरोधकांना बोलू देत नाही. ही सुद्धा एक प्रकारे हुकुमशाही आणि अप्रत्यक्ष गुलामगिरी. जगामध्ये भारताची पोझिशन अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. संजय राऊत, तुमची आणि तुमच्या पक्षाची पोझिशन काय आहे याचा जास्त विचार करा. आणि गुलामगिरीची भाषा कोण करतंय? भारत अमेरिकेचा गुलाम नाही. उलट संजय राऊत, तुम्ही सिल्व्हर ओकचे गुलाम आहात. शरद पवारांच्या घरी जाऊन धुनी भांडी करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. आपलं अर्ध आयुष्य सिल्व्हर ओकची गुलामी करण्यामध्ये गेलंय. आता उरलेलं आयुष्य सोनिया गांधी आणि राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये व्यतीत करतायत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता.